8 दिवस झाले ना, एवढा पाऊस चालू होता की बस उघडायचं तर काही नावच घेत नव्हता. हाय, नमस्कार. मी योगिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ना व्हिडिओ माझे खूप लेट येत आहेत, कारण जसं मला गॅलरीमध्ये सापडतात ना शूट केलेले, तसंच मी एडिटिंग करून अपलोड करत आहे. तर हा आहे बुधवारचा व्हिडिओ आहे आणि हा आहे गुरुवारचा व्हिडिओ. बुधवारी आम्ही थोडंसं म्हणजे बाहेर गेलो होतो, पाऊस उघडला आहे म्हणल्यावर. सासूबाई गेल्या आणि दुसऱ्या दिवशीच पाऊस उघडला. त्या होत्या तोपर्यंत पाऊस उघडलाच नाही, त्यामुळं कुठं तर फिरायला जायचं राहूनच गेलं. आणि तर त्या गेल्या होत्या, त्याच्यामुळं मला काही घरामध्ये करमतच नव्हतं. कारण त्या होत्या ना, तर असं गप्पा मारण्यामध्ये करमायचं की बाबा असं बोलायला कोण असलं ना तर करमतं. घरी मी एकटीच असते. आदू जाती शाळेत आणि तिचे पप्पा जातात कामाला. तर आदूला पण सुट्ट्या होत्या आणि त्यामुळं ती पण घरीच होती, म्हणून कसं तरी आम्ही दोघी मायले की रमलो. नाहीतर ती तर सारखं आईची आठवणच काढत होती, आई गेली आई गेली म्हणून. तर आज असं ऊन पडलं होतं चांगलं, म्हणून सगळे कपडे वाळून घेतले. कारण 2-3 दिवसाचे कपडे ना तसेच पडले होते, ओलेच होते. आणि ओले कपडे असले ना सगळीकडं घर आणि कपडेच दिसतात. त्यामुळं म्हणलं आता सगळे कपडे उन्हाला वाळून घ्यावं. आणि उन्हाला वाळलेला कपडे तर वास येत नाही, म्हणून कपाटात असं घड्या करून ठेवता येतं. तर हा बघा, आदूला तर किती चप्पल झाले की कळतच नाही. मी ना तुळशीमध्ये मंजुळा टाकल्या होत्या आणि हे बघा असं किती छान म्हणजे उगवल्या आहेत. मी ना गावाला गेले होते तेव्हा खूप छान तुळस आली होती, पण गावावरून आले ना तेव्हा मी त्यामध्ये दिवा लावला होता, ती तुळस सगळी जळून गेली होती. तर मी ना हा मला वाटते आदूच्या बड्डेच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ असेल. मी बनवत होते धपाटी. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ घेतलं. त्यामध्ये भोपळा खिसून टाकला, कांदा खिसून टाकला, लाल तिखट आणि लसूण ठेचून टाकला, लाल हळद टाकली, जिरं टाकलं आणि पांढरे तीळ पण टाकून घेतले. तर प्रमाण ना तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं ना त्याच्यापेक्षा कमी जास्त करू शकता, तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं लागतं तसं. तर मी ऑप्शन देईन की तुम्हाला जर कडक पाहिजे असतील ना थोड्या, तर तुम्ही ज्वारीचं पीठ जास्त टाका आणि थोडंसं मऊ पाहिजे असतील तर गव्हाचं पीठ जास्त टाका. कारण ज्वारीचं पीठ जास्त टाकलं ना तर पीठ असं चांगलं मळून घ्यावं लागतं आणि थोडंसं जास्त गव्हाचं टाकलं ना तर मळणं नाही लागत. तर आदूचा हा टिफिन मला द्यायचा होता, म्हणून अगोदर तिच्यासाठी एक मी धपाटी करून घेतली आणि असा कपडा ओला करून मी आता याच्यावरच थापून घेतलं. तर मी आमच्या गावाकडं असंच बनवतात जास्त. आणि तर बघा आता हे गव्हाच्या पीठ मी जास्त घातले ना, त्यामुळं मला पीठ मळणं नाही लागलं. थोडंसं भिजत घातलं ना तर म्हणजे चांगल्या झाल्या होत्या धपाट्या. भाजी म्हणजे मेथीची भाजी पण टाकतात त्यामध्ये, पण मला जास्त मेथीच्या भाजीचं नाही आवडत, त्यामुळं मी ना भोपळ्याच्याच बनवते. भोपळा खिसून टाकते, लांब भोपळा असतो ना तो खिसून मी टाकत असते. आणि थोडंसं तव्यावर तेल टाकलं आणि असं मी आणि कपड्यासहित टाकून घेतलं. कपडा पटकन काढावा लागतो, नाहीतर जळतो कपडा. पण पाणी थोडंसं टाकलं ना तर नाही जळत. माझ्या छान झाल्या होत्या धपाट्या. जास्त म्हणजे खूप दिवस झालं केल्याच नव्हत्या. तर मग आदूचे पप्पा म्हणले की धपाट्या कर, भोपळा आणलेला होता म्हणून. कारण भोपळ्याची भाजी मला नाही खाऊ वाटत जास्त. छान लागते पण मला नाही खाऊ वाटत, जास्त आवडत नाही. म्हणजे कधी मूड आला तर खाते, नाहीतर मग डायरेक्ट मी धपाटीच बनवते. असं मी ना व्हिडिओ म्हणजे मला टाईम भेटेल तसं शूट करत असते बरं. कारण मी ना डिजिटल स्किल शिकते आता, 2-3 महिने झालं असेल, त्यामुळं
आणि त्याच्यामध्ये ना ट्रेनिंग असतात, म्हणजे दुपारच्या कधी कधी 2 असतात, कधी कधी एकच ट्रेनिंग असते 1 तास तरी. आणि त्यामुळं ना ते पण अटेंड करावी लागते मला ट्रेनिंग. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ना प्रॅक्टिस पण करून घ्यावी लागते, तर लक्षात राहतं आपल्या. आणि आपण हे पण करतो, म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाते. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.